सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कर्नाटक येथील ट्रक चालकाचा चामरलेनीच्या पायथ्याशी घेऊन जाऊन त्याचा खून करणाऱ्या 4 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेचा तपास लावला. चोरीच्या उद्देशानं ट्रक चालकाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. दरम्यान या कारवाईत विजय मधुकर खराटे, संतोष सुरेश गुंबाडे, अविनाश नागनाथ कापसे आणि रवी सोमनाथ शेवरे या चौघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. हे चौघेही नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील राहणारे आहे. उभ्या असलेल्या ट्रक चालकाची रेकी करून सदर ट्रक चालकांना ते लुबाडत असत. ट्रक चालकाकडून मोबाईल, भरपूर पैसे भेटतील या उद्देशानं ट्रक चालकाला लुबाडत असे. दरम्यान चामरलेनी परिसरात ट्रक चालकाकडे पैशाची मागणी करण्यात आली. त्याच्याकडील ATM कार्ड काढून घेण्यात आले. मात्र ट्रक चालकानं 2 वेळेस ATMचा पिन कोड चुकीचा सांगितल्यानं संतप्त झालेल्या या चौघांच्या टोळक्यानं थेट ट्रक चालकाची हत्या केलेली आहे. दरम्यान या सर्व संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिकची माहिती दिली आहे. दिनांक 22/6/25 रोजी चामारलेनी बोरगड मसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती. त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये समांतर तपास करत असताना तिथे कंटिन्यू 11 दिवस आम्ही CCTVची पाहणी केली. सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. पेठ, दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः 200 किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे. या तपासामध्ये आम्ही एकूण आता 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता. त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे. त्याला ह्या 3 जणांनी, 4 पैकी यातील 3 आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ATM मध्ये गेले होते. तेथून त्याचे ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्याने ATMची पिन चुकीची सांगितली याचा राग मनात आला आणि त्यावरून ह्या लोकांनी चामारलेनीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार झाले होते. यामध्ये आम्ही एकूण 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. आज ते मसरूळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत. 22 जून रोजी चामरलेनी परिसरात पहाटेच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी खुनाच्या अनुषंगानं पुढील तपासाला सुरुवात केलेली होती. अखेर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला संशयितांचा शोध घेण्यात यश आलेलं आहे. लुटीच्या उद्देशानं खून केल्याची कबुली या 4 जणांच्या टोळक्यानं दिलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.